पार पडला. किती विद्यार्थ्यांना सन्मानित करण्यात आले? जवळजवळ 200 विद्यार्थी आज गुणवंतांचा गौरव सोहळ्यासाठी उपस्थित होते. त्यापैकी टॉपर म्हणजे पार 99 पासून तर खाली 75 पर्यंत स्टुडंट होते. संस्थेचं नाव खूप झाले. किती वर्षापासून कोचिंग क्लासेसमध्ये? मी कोचिंग क्लासेस मध्ये 22 वर्षापासून आहे, पण विद्यालंकारचा संचालक म्हणून मला आता 16 वर्ष झाले. 2010 ला मी चालू केलं होतं ऍज अ डायरेक्टर म्हणून विद्यालंकार क्लासेस. सध्या किती विद्यार्थी आपल्याकडे आहेत? जसं आता मागच्या वर्षीचा आकडा बघितलं तर आपण मोर दॅन 1500 म्हणजे 1500च्या वरती. आता या वर्षी तो आकडा जास्त वाढणार आहे, कारण की विद्यार्थ्यांची जी निवड करण्यात आली ती कशा पद्धतीने निवड करण्यात आली? हे तर आता फक्त 10वी गुणवंताचा सत्कार सोहळा होता. त्यामुळं 10वी मध्ये ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स पडले, 90 अबव असेल, 80 अबव असेल, इवन दो 70 अबव असेल, 75 असेल, अबव असेल, मार्क्स वरती आपण तो क्रायटेरिया ठेवलेला आहे की मुलांचा सत्कार करायचा. आज किती विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला? आताच सांगितले मोर दॅन 200च्या आसपास विद्यार्थ्यांचा सत्कार करायचा. तर आजकाल विद्यार्थ्यांना नीट आणि JEE काही जास्त होत आहे. याची तयारी आपल्याला प्राथमिक याच्यापासून करावी लागते. तर 10वी नंतर आपण कशा पद्धतीने विद्यार्थ्यांची तयारी? यस, बरोबर आहे. कारण की आता जसं आपण नॅशनल लेवलची एक्झाम म्हणतो, JEE नीट असेल, तर इथं विद्यार्थ्यांचे बेसिक क्लिअर असणं, पक्के असणं फार गरजेचं आहे. त्यामुळे विद्यालंकार क्लासेसनं फाउंडेशन बॅचेस ऑलरेडी चालू केलेल्या होत्याच आणि आहे पण, की जिथं विद्यालंकारचं जे पण आता 11वी-12वीचा नीट JEEचा जो सिलेबस असणार आहे त्यांचं बेसिक पूर्ण कम्प्लीट झालेले आहे. आता ते म्हणजे फुल्ली तयार आहेत नीट JEEची एक्झाम फेस करण्यासाठी आणि त्यांचा सिलेबस फेस करण्यासाठी. तर तुमच्याबद्दल बोलतोय गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांची खूप मदत करतात तुम्ही. फीस भरायची क्षमता नसेल तर. हो, एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून मला त्याची जाणीव आहे. शिकवताना किती संघर्ष करावा लागतो आई वडिलांना याची पण मला जाणीव आहे. त्यामुळं त्या जाणीवीलाच पुढे घेऊन आणि जसं श्रेष्ठ आपण म्हणतो रक्तदान सर्वश्रेष्ठ दान, तसं माझ्यासाठी विद्यादान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आणि विद्यार्थी आणि त्यांचे पालकच विद्यालंकार क्लासेस असेल किंवा माझ्यासाठी माझं दैवत आहे. विद्यार्थ्यांना तुम्ही काय आवाहन करणार? आजच्या या सत्कार सोहळ्यातनं विद्यार्थ्यांना असं आवाहन करू इच्छितो की आपण आता सत्कार सोहळा म्हणजे गेल्या 10 वर्षात तुम्ही जी मेहनत घेतलेली आहे आणि परिश्रम घेतलेले आहेत गेल्या 1 वर्षापासून, त्याचं फळ तुम्हाला भेटलेलं आहे. कुणाला कमी अधिक प्रमाणात ते फळ भेटलेलं असेल, परंतु जास्त मार्क आले तर एकदमच ओव्हर कॉन्फिडन्स नको व्हायला आणि कमी आले म्हणून खचून पण जायचं नाही. तर परत पुन्हा एकदा आपण त्याच ताकदीनं तयारीला लागायचं. नीट JEE असेल किंवा MHT CET एक्झाम असेल, तिथं आपण 100% आपल्यातला देण्याचा प्रयत्न करायचा आहे. रिझल्ट ऑटोमॅटिकली तो येणाऱ्या 2 वर्षानंतर तो रिझल्ट तुमच्या समोर येणारच आहे. जसा आज तुमचा 10वीच्या मार्कावरती तुमचा सत्कार सोहळा झालेला आहे, तसंच तुम्ही नीट JEE MHT CET मध्ये चांगले कॉलेज मिळून तुमचा परत कसा सत्कार होईल, तुमच्या आई वडिलांची मान कशी अभिमानाने उंचावेल यासाठी तुम्ही सदैव प्रयत्न करत राहा. एक प्रश्न असा होता साहेब, मागच्या 8 दिवसापासून नीट प्रश्नपत्रिकेवर पुन्हा देश होरपळत आहे. काही संस्था चालकाचे नाव आलेलं लागतो त्या भागातून. तुम्हाला काय वाटतं, तुमचं काय मत आहे? तुम्ही एवढं प्रामाणिकपणे क्लासेस चालवतात, असं का वागतं, असं का व्हायला लागलं? जिथं बघा, जिथं व्हॉल्यूम वाढलं, मी याच्यावरती बोललो सुद्धा, तुम्ही लेट आलात. ऍक्च्युली मी सुरुवातीच्या प्रोग्रामलाच म्हणजे वाक्यच माझं ते होतं, जिथं व्हॉल्यूम वाढलं तिथं व्हॅल्यू वाढली. म्हणजे आता 20-22 लाख 25 लाख विद्यार्थी नीटची परीक्षा देणार आहेत, मग त्याची व्हॅल्यू वाढली म्हणून प्रेस्टिज वाढले. मग प्रेस्टिज वाढले म्हणजे प्रत्येकाला असं वाटतंय की मला MBBS करायचं आहे ऍट एनी कॉस्ट. मग शॉर्टकट्स, मग तिथं पालक असेल किंवा काही म्हणजे क्लासेसचे डायरेक्टर असतील किंवा पेपर सेटर असेल किंवा NTA ची टीम सुद्धा याच्यामध्ये इन्व्हॉल्व असू शकते. कारण की याच्यामध्ये या प्रेस्टिज मुळेच हा एक प्रॉब्लेम झालेला आहे. मी नक्कीच या विषयावरती तुम्हाला सखोल माहिती देऊ शकतो. नीट घ्यावी का नाही घ्यावी, नीट खरंच नॅशनल लेवलची एक्झाम आहे का फक्त प्रोपोगंडा करून याचं प्रेस्टिज वाढवलं आणि जे ब्लॅकचे किंवा जे भ्रष्टाचार वाढण्याचं कारण काय असू शकतं, या सर्वांवरती आपण नक्कीच पुढच्या वेळेस बाईट देण्यासाठी मी रेडी राहील. आजकाल विद्यार्थ्यांचा वेळा जास्त मेडिकल आणि इंजिनिअरिंग कडे आहे. आपण प्रशासकीय क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांनी जावं या दृष्टीने काही मार्गदर्शन? ऑब्विसली आता काय मेडिकल, आपण जो मराठवाड्याचा जो भाग आहे तो मेडिकल इंजिनिअरिंग वरती जास्त फोकस करतो, म्हणून त्यामुळे सगळं क्रीम जी आहेत ना ती तिकडे उडवल्या जाते. आणि हे जे प्रशासकीय अधिकारी म्हणून येतच इंजिनिअरिंग BTech असेल किंवा
MBBS असेल किंवा आणखी कोणती डिग्री घेऊन विद्यार्थी मेडिकल इंजिनिअरिंगची डिग्री घेऊन परत विद्यार्थी MPSC असेल UPSC अशा परीक्षेला सामोरे जातात ऍक्च्युली. ते तर आपला गेल्या 10 वर्ष म्हणजे माझा 15-16 वर्षाचा अनुभव आहे आणि तशा विद्यार्थ्यांचा सक्सेस रेशो पण जास्त असतो. कारण की 11वी-12वी किंवा नीट JEE ची अभ्यास तयारी करत असताना अभ्यासाची जी क्षमता असते म्हणजे 10, 12, 14 तास अभ्यास करण्याची एक प्रॅक्टिस तिथं होती. त्यामुळं प्रशासकीय म्हणजे ज्या परीक्षा आहेत MPSC UPSC त्या परीक्षेमध्ये त्यांना यश संपादन करण्यासाठी सोपं जातं. स्टाफ बघितल्यावर सगळं भारावून गेलं एवढं म्हणजे स्टेजला जागा नव्हती उभा राहायला. एवढे कुटुंबाचं पोट भरताय तुम्ही काय म्हणता? थँक्यू सर. आपण फक्त एक आपलं कर्तव्य करत राहायचं. सुरुवात 7 विद्यार्थ्यापासून केली होती, ते 700 झाले, आता 1,500च्या वरती विद्यार्थी आहेत. आपले 3 ब्रांचेस आहेत आणि आतापर्यंत आपले हजारो डॉक्टर्स आणि इंजिनियर सुद्धा विद्यालंकार क्लासेस मधून बाहेर पडलेले आहेत. कोणी तर MPSC UPSC मधून कोणी क्लास 1 क्लास 2 ऑफिसर सुद्धा झालेले आहेत. विद्यालंकार क्लासेसच्या एक्स विद्यार्थ्यांची जर आपण हिस्ट्री बघितली तर तुम्हाला ते जाणवेल ऍक्च्युली किंवा आढळून येईल. विद्यालंकाराच्या ब्रँचेस कोणत्या ठिकाणी आहेत? विद्यालंकार क्लासेसच्या 3 ब्रांचेस आहेत. एक हडको परिसरामध्ये हेड ऑफिस आहे आपलं DMartच्या समोर येणाराला, आणि दुसरं जे आहे कॅनॉट परिसरामध्ये दुसरी ब्रांच, आणि तिसरी उस्मानपुरा. अशा 3 ब्रांचेस आहेत आपल्या. आणि नीट JEE आणि MHT CET या सर्व परीक्षेचा अभ्यास इथे करून घेतला जातो. आणि हडकोच्या ब्रांचला आपण फाउंडेशन 8, 9, 10 फाउंडेशन पण घेतो आणि रेग्युलर स्टेट बोर्ड CBSE बोर्डच्या सुद्धा बॅचेस रन करतो. शेवटचा प्रश्न तुझा आहे, तुम्हाला अमित सरांचे मानसपुत्र बोलले जातात, काय म्हणेल तुम्हाला? विद्यालंकार त्यांच्या मार्फत चालवायला. ऑब्विसली अमित सर माझे गुरु आहेत, मी त्यांचा मानसपुत्र आहेत. जेव्हा सुरुवातीला मी म्हणजे सरांचा विद्यार्थी होतो, नंतर सरांकडे पार्ट टाइम जॉब केला. जेव्हा मी शिकत होतो तेव्हा म्हणजे शिकता शिकता मी तिथं शिकवायला लागलो आणि नंतर मला एक शिकवण्याची गोडी निर्माण झाली आणि तिथून मग मी 2010 ला विद्यालंकार क्लासेसचा संचालक म्हणून पदभार घेतला, सुरुवात केली. आणि आज जे आहेत, आज वरती अमित सर बघत असेल, त्यांच्या ब्लेसिंग नेहमी माझ्या पाठीशी असतात, त्यांचे संस्कार माझ्या पाठीशी आहेत. जसं त्यांनी होतकर मुलांसाठी प्रामाणिकतेनं अगोदरच्या काळात प्रयत्न केले, तसंच मी तो वारसा पुढे चालवण्याचा प्रयत्न करतो. अमित सर दिल्ली कॉलेजमध्ये केमिस्ट्री विषय शिकायचे आणि ते शिक्षक क्षेत्रात एक नामांकित व्यक्तिमत्व होतं. त्याचा आदर्श आपण घेत आहोत. हो, ऑब्विसली नावच आहे विद्याचा अलंकार, विद्यालंकार. तर म्हणजे माझे नशीब असं की मी सरांचा मला मार्गदर्शन तर लाभलंच, पण सहवास लाभला. त्यामुळं मी स्वतःच एक केमिस्ट्री टीचर होऊ शकलो आणि माझ्या परीने जितकं चांगलं होईल तितकं विद्यार्थ्यांना केमिस्ट्रीचं नॉलेज देण्याचा प्रयत्न करतो. समोर एकदा 89.40%. स्वराली निगम 85. फॉरन स्थळ 85%. 60%. 40%. पूर्ण 2.40%. रवी थर्मल 81%.
ठीक आहे ना. आपण मोठी Subscribe now and press the bell icon. Never miss an update.